जाणून घेऊया। ह्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हल्ला नसून ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा हल्ला आहे। हे यावरून सिद्ध होतं की गाडीच्या मागून पाठीवर वार करण्याचं काम जसं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केलं तसंच काम ह्या उद्धवजींच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलंय। आम्ही अशा धमक्यांना आणि अशा प्रकारच्या हल्ल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा बाळासाहेबांचा शिवसैनिक असेल भीक घालत नाही। जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि जर अशा प्रकारचे हल्ले पुन्हा झाले तर आमच्या कार्यकर्त्यांकडनं देखील अशाच प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा आपल्याला ठेवावी लागेल। दरम्यान शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। आता त्यांनी त्याच्यावर जी काही चौकशी आणि त्याच्यावर काही कोणावर गुन्हे घ्यायचे वगैरे ही प्रक्रिया सुरू केलेली आहे, त्यामुळे ते काय जे आहे ते स्पष्ट होईलच। परंतु हा एक सार्वत्रिक संताप आहे आणि अशा प्रकारचा संताप केवळ शिवसैनिक नाही तर महाराष्ट्रातली जनता सुद्धा व्यक्त करण्याची ठिकठिकाणी शक्यता आहे। आपल्याला पाठिंबा देता अशा प्रकारच्या कृत्याला प्रश्नच येत नाही। ही उत्स्फूर्तपणे ह्या प्रतिक्रिया आहेत आणि ह्या उमटणारच सगळीकडे। दरम्यान या सगळ्या प्रकाराच्या बद्दल माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी नेमकं काय म्हटलंय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलं। सध्या आपल्या सोबत आहे शंभूराज देसाई सर। खरं तर ज्या पद्धतीचा हिंसाचार पाहायला मिळतो आहे, उदय सामंतांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि यानंतर कारवाई सुद्धा करण्यात येते, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जातात, कसं बघता याकडे? आम्ही पहिल्यापासून सांगतोय की माननीय शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये जो प्रतिसाद मिळतोय, स्वर्गीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन जे आम्ही 40 आमदार माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या विभागातनं त्याला चांगला प्रतिसाद मिळतो। आणि हे पाहिल्यानंतर काही जे ठाकरे समर्थक आहेत त्यांची पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी अशा पद्धतीनं आता कायदा हातात घ्यायचं काम केलं। एक जबाबदार लोकप्रतिनिधी, राज्याचे माजी मंत्री हे त्यांच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला जात असताना गाडी अडवणं आपण सगळ्यांनी पाहिलं। अगदी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर पोलिसांचं काम करतात। तक्रार केल्यानंतर जी तक्रार आलेली आहे त्याची शहानिशा करणं, पडताळणी करणं, गुन्हा दाखल करणं आणि एकदा FIR दाखल झाला, गुन्हा दाखल झाला की ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, कारण मी सुद्धा काही काळ या राज्यामध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, पोलिसांचं काम करतात। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल, ज्यांचं नाव आलं असेल तपासामध्ये चौकशीमध्ये, त्यांना अटक केली असेल किंवा तपासासाठी त्यांना ताब्यात घेतलं असेल, हा पोलीस कामकाजाचा भाग आहे। त्याच्यामुळं त्यांनीच आता कांगावा करणं की आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायत हे म्हणजे हसण्यासारखं आहे। स्वतःच कायदा हातात घ्यायचा, एखाद्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी कायद्याचं काम केलं, पोलिसांचं काम केलं की कांगावा करायचा। त्यामुळे हे न समजण्यासारखं आहे। मी एवढंच म्हणेन की आमचा पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे, कायद्यावरती विश्वास आहे। जे घडलंय ते सगळं तक्रारीमध्ये माननीय सामंत साहेबांनी दिलेलं आहे। पोलीस निपक्षपातीपणाने त्याची चौकशी करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर पोलीस त्यांच्या नियमाप्रमाणे कारवाई करतील। धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल। तर आपण बघतोय की शंभूराजेंनी आपली भूमिका अतिशय स्पष्ट पद्धतीने मांडलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।